आजीकडनं ऐकूया की खाऱ्या शंकरपाळ्याची रेसिपी कशी आहे. आजी सांगा, खाऱ्या शंकरपाळ्याची रेसिपी कशी असते. सर्वप्रथम मैदा चाळून घ्यायचा, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, त्याच्यानंतर जिरे, ओवा, कसुरी मेथी या गोष्टी मिक्सरला थोड्याशा लावून बारीक करून टाकायच्या. त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आणि मोहन, छान तुपाचं मोहन टाकायचं कडकडीत करून, 1 वाटीपेक्षा थोडं जास्त. आणि पीठ चांगलं जाडसर मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर ते 10 ते 15 मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याचे असे चौकोनी शंकरपाळे पाडायचे आणि मंद आचेवर ते हलवत राहायचं सारखं, म्हणजे छान क्रिस्पी सुंदर खारे शंकरपाळे आपल्याला मिळतात. आता आजीच्या मुलीने रेसिपी सांगितली आहे. आता या खाऱ्या शंकरपाळ्या आम्ही कापून घेतलेल्या आहेत आणि त्या आम्ही एका पेपरवरती काढून घेत आहोत. ते सर्व एकत्र कापून झाल्या की नंतर मग ते कढई गॅसवरती गरम ठेवायची आणि मग ती हाय फ्लेमवरती ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक एक करून त्या शंकरपाळ्या काढायच्या एक एक करून. मंद आचेवर गुलाबी रंगाच्या, मंद आचेवर गुलाबी ह्याच्यामध्ये त्या व्यवस्थित अशा तळायच्या आणि मग त्याच्या ते निथळेपर्यंत त्या अशा व्यवस्थित बाजूला ठेवायच्या. मग त्यातलं तेल सगळं चाळणीवरती ठेवायच्या आणि मग चाळणीतलं तेल सगळं ते व्यवस्थित गेलं की मग अशा मस्तपैकी प्लेटिंगमध्ये असं सर्व करायचं. मग लहान मुलं पण खुश आणि मग सर्वच खुश आणि मग त्यांना त्या टेस्टसाठी द्यायच्या आणि मग बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायच्या. मग तुम्ही हवं तर चटणीसोबत ते खाऊ शकता.